ओके गाईस, तर आता मी लावला आहे बोयाचा माईक आणि आपण जाऊ थोडंसं राईड करायला. बोयाच्या माईकमध्ये मला वाटतं फायदा दिसून येईल, कारण की तिथे डेड कॅट पण लावलेली आहे मी. तर लेट्स सी की हाऊ इज द माईक साऊंड. थोडं खाली खाली झालं आहे पुणे गाईस, कारण की सगळेच जण गेलेत गावाला. आणि आय होप ह्याच्यामध्ये थोडा बाईकचा आवाज पण येत असेल. आता मी 90च्या स्पीडने आहे, मस्त मोकळा रोड आहे. तर आपण रिटर्न जाताना बघू की सोनीचा माईकची क्वालिटी कशी आहे, कारण की ह्याच्यामध्ये स्टुडिओ माईक आहे, तर आय थिंक थोडा फरक असेलच. तर लेट्स स्टॉप हिअर. सावलीमध्ये थांबतो यार, लय ऊन आहे. इथं थांबूया, मिररमध्ये चेक करू माईकची केबल. ही केबल आहे. आता ही केबल, ही जी केबल आहे ते टाकू. तर लेट्स सी आता सोनीचा माईक कसा परफॉर्म करतोय. फुल हवा येते. मी मॅक्झिमम ट्राय करतोय ॲक्च्युअल टेस्ट करायची. आता पण आपण सेम 80-90च्या रेंजमध्येच आहे, तर कळून येईल की किती कसं काय आवाज येतो आहे. एक चांगला माईक असणं खूप गरजेचं आहे, कारण की मेन तर तुमचं व्हिज्युअल तर दिसतच आहेत, बट ऑडिओ जर त्याला मॅच झाला तर त्या व्हिडिओची थोडी म्हणजे एनहान्स होऊन जातो व्हिडिओ. गाईज, आता मी लावला आहे सोनीचा माईक आणि आपण आधी फक्त बेसिक टेस्टिंग करू की स्लो स्पीडमध्ये कसा येतो आहे आवाज, आणि जेव्हा हाय स्पीड असते बाईक तेव्हा आवाज कसा येतो. तर आता मी नॉर्मली 30-40च्या स्पीडने जाणार आहे आणि त्यात बघू आपल्याला बाईकचा आवाज येतो आहे, इंजिनचा आवाज येतो आहे आणि बाहेरचा हा किती आवाज येतो आहे. तर फीचर दिला आहे क्रूज कंट्रोल, यूज करूया. आता थोडा वेळ शांत बसतो, मी तुम्हाला सराउंडिंगचा आवाज क्लिअरली येऊन जाईल. आणि एकदा विंडस्क्रीन ओपन करतो आणि मग तुम्हाला ॲक्च्युली कळेल की बाहेरचा किती आवाज घेतो आहे आणि माझं किती घेतो आहे. विंडस्क्रीन क्लोज करतो आता. चला आता गाडी थांबवून आपण माईक चेंज करूया. ही आहे सोनीची केबल. ही आहे चला लेट्स सी. परत आता सेम 30-40च्या स्पीडने क्रूज करू आणि विंडस्क्रीन ओपन क्लोज करून दाखवा आवाज कसा येतो. एकदा मला 40 जाऊ द्या. चला, ये क्रूज कंट्रोल ऑन ॲट 45. विंडस्क्रीन ओपन करतो. विंडस्क्रीन क्लोज करतो आता. चला, भरपूर टेस्टिंग झाली. आता लेट्स क्लोज दिस.
काका म्हणले आलास परत आलास. ॲक्च्युली ही पार्किंग माझी नाही आहे, ही माझ्या भावाची पार्किंग आहे. फक्त गाडी सेफ राहण्यासाठी मी गाडी इथे लावतो. ही त्याची RC200, ही माझी KTM 390. ट्राय करू की आपण आता सोनीचं माईक लावून थोडं बोलत जायचा प्रयत्न करू. ही लावली. दुपारच्या वाजले 4 आणि आता आपण चाललो आहे रिव्ह्यू बघायला. आता मग कटकट आहे की गोप्रोमधनं परत ते सगळं फोनमध्ये घ्या आणि मग तिथून एक्सपोर्ट करून ते एडिट करा. पण गाईज केलं तर पाहिजेच. चला भेटूच. तर गाईज दोन्ही माईकचे रिव्ह्यू बघितले आपण आणि माझ्या मते सोनीचा माईक बेटर होता. त्याची प्लेसमेंट थोडी चुकलेली म्हणून तो बाईकवरती जास्त नॉईज करत होता. पण मी नंतर अजून टेस्टिंग केली गोप्रोच्या फुटेज बघितल्यानंतर प्लेसमेंट नीट करून, तर दॅट टाईम इट वॉज वर्किंग व्हेरी गुड. आणि मी रेकमेंड करेल सोनीचाच माईक परचेस करा. थोडं एक्सपेन्सिव्ह आहे पण त्याच्यामध्ये तो बॅटरीचा इश्यू नाही आहे जो की तुम्ही बोयाच्या माईकमध्ये फेस करू शकता. कारण की कधी बॅटरी एंड होते, डेड होते ते संपत नाही आपल्याला. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आपले रिसेंटली 1000 सबस्क्रायबर झालेत, तर अजून ग्रो करायला हेल्प करा. आणि प्रोडक्टची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, तिथून बाय करा. थँक्यू.